अगं मग तू का काही निसती काय आता बोलले असते लय राग येईन तुला बोलले तर पण मी नाही तर माझा नवरा करतोय ना मग कामं. तू का काय झोपाय पुरता नवरा पाहिला का काय अहो, पण ए, ते करतायत ना काम. अरे काय तू सभा बोलत आहे त्याची? मग तिनं काम नको करायला झालं का? काय म्हणजे काय? हं? अहो ती घरातल्या आमच्या माया साड्या नाही धुत तुमचे कपडे नाही धुत बायाचे कपडे धुत नाही जावाचे कपडे धुत नाही याच्याजवळ या टोनग्याजवळ दिले त्यांना तिना कपडे घालून अख्खे तिच्या साड्या ड्राय क्लीन करून आणल्या या ना अरे मग तिला सगळी इस्तारीला. दादा ऐका ना हं? हे बघा, इस्तारीला. तुम्हाला तुलाच येत का तुम्हाला बाहेर? जमत नसेल ना हे आम्ही तुझ्यामुळे होतं. आम्ही आणखी गावात जातो राहायला कोण जरा दादा, काम करत जा. ऐका ना विषय काय माहितीये हा, का बोल बोल. आम्ही याला- जातो याला मी ना कुक आपले कांदे गावात अरे थांब रे. दादा तुम्हाला सांगतो हा, ऐका बोल. ना. तमाशा व्हायचं कारण एकच हा. आहे हे आपले कांदे आहे ना कांद्याची पात किती खराब होऊ राहिली हा. हं? याला औषधाला पैसे दिले म्या हा. हं. यानं औषधाच्या पैशाच्या बायकोचे ड्राय क्लीन करून आणल्या साड्या आणि पिझ्झा घेऊन आला आणि काय मेकअपचं सामान घेऊन आला माझ्या बायकोला मी आजपर्यंत पावडर तरी आणली का कधी पाहिले का माझ्या बायकोचा काय उपाय काय का पावडर बायको लावून हा व्हायला जाणार ते पावडर किती लावलं तरी बायको काय गोरी होणार आहे तुझी माझ्या सासू सासऱ्याने सुद्धा तिच्यावर अत्याचार अन्याय करेल माहितीये का हं? तिला तिला रानात पाठवायचे आणि हिला शाळा शिकती म्हणून घुसली घर आमचं ते फाउंडेशन देऊ नको रे आता तुला म्हणलं होतं दी म्हणून देऊच नको मी अजिबात देणार नको नाही. देऊ. कशाला व्हायला घालते फाउंडेशन हा ना. तो काय तुला नाही मांड्या पसंत, मी सत्तर दांड्या आणली का इथं? बर का हा. तो बायकोच्या तुला काय मांड्या दांड्या काय चोपडायच्या पोट पाट सारं चोपडत्या फाउंडेशनना तू जर फाउंडेशन लावलं तर मग पाय 5 किलोचा आहे ना डबा घेऊन ये ते व्हाईट सिमेंटचा आणि रोज लावीत जाय तिला हा. काय कळलं? रिशीना वाघ जराशी रिशीना हिच्यापेक्षा डवळी दिसली पाहिजे अहो, अगं, सिमेंट हा. नाही लावत मी, तोंडाला फाउंडेशन लावते. कावळ्याने किती घासलेला ना बांगला नसतो होत. हा हं? तू मोठं लहान वेगळी आहेस जरा. ना आई ऐक बोलतेय ना ते ऐकत जा जरा मी काय ऐकू तू काय कशाला म्हणतो? त्यांचं ऐकू ऐकलं? म्हणजे सून आहेस तू ते वही- माहेर होतं हे वही- सासर आहे वहिनी आता. वहिनी हे बघा मी तुम्हाला तुम्ही बोलू नका भाऊजी अगं तू माझी बहीण का वैरी आहे? अगं बहीण आहे इथे बहीण नाही मी तुझी जाऊ आहे बाई सकाळी तर मला नाही बोलत होती की माझी बहीण आहे आणि मी समजून घेईन. तसं आणि किती असते. समजून घ्यायचं 3 महिने झाले समजून तर अगं मग घे तो 3 महिन्यापासून जसा रंग दाखवला तसा तिने तुला 3 मिनिटात रंग दाखवला बघ तिने रंग नाही दाखवला आत्या तुम्ही रंग दाखवलाय. मेरी कामी नाही कोणाला काही शिकवायला मग आता नावच घेऊ नको हा मी तो नाव हागते का हा. हागते का तो नाव सकाळपासून 3 महिन्यापासून मी तो जाळ केला तो तोंडा का पाहत नाही मी हा आई सुने ती असं एवढं असं नको बोलू नाही हे बघ. मला पटत नाही यांना मी इकडे राहूनच देणार नाही नाही, नाही. अगे, आम्हालाच नाही आता जायचं. ती पोराची आम्ही- बायको आहे, ही पोराची आम्ही बायको आहे. आम्ही घर सोडून चाललो ए बाई, कुठं चालला चल ग ए गादाड्या अरे कुठं ए. जातो ए. तुला रुपये कामाची अक्कल नाही बाहेर तू कुठं चालला त्या पुरीला घेऊन रोज आम्ही- हा? रोज तो काय करीन लोकांच्या आहे ना कबाशा धुईन आणि तिला पिझ्झा खाऊ घालीन हा. मला पाहू दे पिझ्झा नि कवर पोसा त्या तुम्ही मला पाहू देत पिझ्झा खाऊ दिवस निघतील का हा. अहो मामा तुम्हाला माहिती का सगळं ओके चाललेलं आहे. ही पण माझ्या साईडनेच होती पण ही आत्यांनी ना तिचे कान भरले तुम्हाला माहिती? सगळं ओके चाललेलं आहे सगळं जाऊ बाई काम करून घेते आपल्याला मोरीत 2-2 तास आंघोळीला गरम पाणी लागत आपल्याला मोरी घासायची जीवावर येते फक्त फाउंडेशन लावायचं माक पान फुलवा हा आणि हाता पका बैल करून ठुला हा मला कळतच नाही नेमकं तुमचा प्रॉब्लेम काय माझ्या तू आहे ना makeup चा आईला problem बोलू आहे. नको आई जे बोलते ते बरोबर बोलते तू मला काय ऐकत बोलूच नको. जायचं बस झालं आता तुझं जरा आवाजावं घालून बोल जावे तुही वाली हा बहीण आहे ती माझी मी हा माझी- ते लाड तिकडं बहिणी बरे आली बहिणीचा इड कोणचा सूड उगवायला आली काय माहिती रात्रंदिसाची तिला उभी केलं इड काठीवाणी काम करायला मग आहे तिला सवय ती अशी मग गावठीच आहे. मग तुला कशाची अगं सवय गावठी मग मला होती जीव नाहीये का हम्म? सगळं तुला काम अशी- मीच चपात्या मी करायचे भाजी मीच करायचं झाडून मी संडास मीच धुवायचं काय सगळं मीच करू रे, बाई तुला मी आम्ही म्हणलो होतं ना तुझी बहीण आणू नको आपल्या घरात करू पाहिलं नाही इतक्यात हा? काय बोलली म्हणजे मला आवडली म्हणून हा? मी तिला आणलं म्हणजे मोरी घासायला लावले तर मोरी घशीत नाही हा म्हणजे तुम्ही हागायचं आणि तिनं तो संडास धुवायचं ते काय तिडही तो फाउंडेशन लावेल राहतं का काय का रे बोल ना तू टाग्या बोल आई तिडे सुद्धा फाउंडेशन लावेल राहतं का हिच्याच्यानी धुनवत नाही तू दूध जाई ना मग संडास कुशाल जावाला म्हणती तुम्ही संडास दूध जा अहो टॉयलेट धुवत जा म्हणजे टॉयलेट. काय वागतीन काय बोलती ए, आता काय करायचं सांगा बर का दादा हा? काय करायचं सांगा आम्ही घरात राहू की नको पण अरे. भाऊजी तुम्ही आईला का बोलताय तुम्ही तुमच्या बायकोला बोला ना तिला बोलू शकत नाही मी हा कारण नवरा आहे कस काय बोल नवरा म्हणजे तो लग्न बायकोचा केलं? पाय पडे झालाय ना आता तो कस काय बोलायला आता आता जर बायकोला बोललो तर ती मला राहून नाही देणार इथं हा ना? ती मला रात्री हानीन मग मग तिने काम नाही केलं पाहिजे का मग घरातलं? आमच्याकडे येऊ झोप. झोप हा? नाही मला ती शिवाय नाही बया इथून माग तीच होती का तुला
आता लग्न झाल्यापासून करमत नाही मला. सवय झाली का तुला? तिच्यावाली त्याच्यामुळे तिच्या फाउंडेशनच हा गोरावर सुटलं हाय ना बाई. दादा हे काय मिटवायचं मिटवा, नाही तर ना एक काम करा, दे यांना वेगळं काढून. आता वेगळा कुठं काढून देतो? अरे भाऊ एका घरातल्या बहिणी करून आणले आपल्याला दोन्ही पोरायला. अरे मी काय वागलो तू आई काय वागली? अहो, अरे, मामा, आमचं नाव आहे गावामध्ये. आता माहिती पोरायला बायको करून नाही आणली तर एका घरातल्या 2 बहिणी करून आणि लगेच वाईली काढून दिले म्हणजे मा नाव घालवायचं. काय नाही आपलं नाव जाणार नाही गाव जाणार नाही. सेपरेट इथंच राहतो, सेपरेट राहतो. सारी खापर हंडी नाही या पोरीवर फुटणार आहे हे गावकऱ्यांची आमच्या बी. मुद्दाम करतात हो, हा. मामा, तुम्हाला माहित नाहीये. हे ना बळच हिचे कान भरवत मला असतात. चालणार नाही काम अहो, करायचं पण ते काम. बोलतात ते बरोबर बोलतात, मला त्यांना पण काय नाही चुकतं चालणार ते? इथं थांबायला. हा किती शापारलाय कसा मावा हात करू करू बोलतो. घ्या पाहून पक्का बायकोचा बैल झालाय हा. काय तुला काय आई बाप कळत का नाही तुला? हा का बायको झाली म्हणजे लगेच बिपारला काय? पहिल्यापासून तुमचा लाडाचा फोड ना. तुम्ही लाडावला खरा. बरोबरचा भाऊ कसा वागत याचं काही कळत नाही का तुला? हा मला खूप टेन्शन येऊ राहिलं आता. टेन्शन ह्या गोष्टीत येऊ राहिलं का मला अपेक्षा नव्हती का या असं आपल्या घरामध्ये वाद होतील, लोकायला हसू होईल. मला असं स्वप्नात सुद्धा पाहिलं नव्हतं मी. पण एक मला भविष्यवाणी कळेल होती. ती म्हणजे कशाची माहितीये का? मी बोललो होतो एका घरातल्या 2 नको. माय भाषी जर करून आणली असती तर माय भाषीने हे दिवस दाखवले नसते. आणि हिना काशी दाखवली अशी चवना धव. हिच्या गोऱ्या कातड्याला भाळला ना हा. याला हा. कधी मी पोरीच नाही पाहिलं काशी दाखवली नव्हत्या. आत्या, तुम्हीच काशी केली. बरं झालं नाही केली ती, तिचे 4 लफडे होती. त्याचा काय दोष माहितीये नाही. कोणाची आई तुमच्या भाचीचे. हा. मग ही का तो माग बिगर लपडेची आली का? खरं प्रेम होतं आमचं, लफड नव्हतं, बाया, प्रेम होतं. हा, तिचे 4 लपडे होते. हा. हा का? अरे तुला अंडरपॅन्ट नव्हती घालायला तर मामा कोण आणायचे एवढं ध्यानात घे. म्हणजे काय त्या बायकोनं काय अंडरपेटी दिले असते का मी मला? तेच अरे म्हणते. मामाने हे घरावरचे पत्राडे दिले नसते, ते पत्राडे सुद्धा नसते आपल्या घरावर. झोपले कुठं असते आता गण मिटक्या मारून झोपतो. झोपले कुठं असते पत्रेच नव्हती. कुठं झोपला हा? असतो आम्ही? चालण्या पात का? त्याला हा. त्याला बिचारायला पप्पानी त्याला आशेवर ठेवलं, पूर करू करू म्हणून घर सुधरून घेतलं त्याच्याकडून. आणि त्याला पालथ पाडलं माहितीये का? ओ, मला ना आता काय माहित नाही. मला ना नातेवाईकाला, तुम्हाला आमच्या नातेवाईकाला वाईट झालो मी. तुम्ही का बस सगळे. हा, सगळ्या घराचं आमच्या दाराला जाय. उमरा चढती नाही ते. चला आपण जाऊ घर सोडून. माझी ना लय तुमच्या आई बापाने इज्जत काढली. माझी बहीण पण बहीण बोलायची लायकीचीच नाही. माझं अगं चला. बाई, सुतली लायकीची. अरे चालले कुठं तुम्ही? आम्ही चाललो गावात राहायला. म्हणजे हा, काही डोकं फिरलं नाही तो आम्ही घेतो तिथं एखादा रूम वगैरे राहिला आणि तिथं राहतो. खुशाल जाय बाबा पहिल्या गाडीनं. आवताचे. अरे शांत राहते का तू? नाही तर ठाक्यात नीट करेल तुला आता. तुम्ही पहिल्यापासून मला दाबून ठेवलं. त्याच्या आवताच जरूरचे का ते? तुम्ही मला हा? दाबून ठेवलं. 1 झालं 2 झाले. हा जाऊ का मग? मिटवा तुमच्या पद्धतीने. काय मिटवा? बाय मी तिथं. बोलणारच तो आण नको खाली जाऊ मध्ये. जाय घरात होय. जाऊ का आम्ही? ए तो डाशा कुठे चालला? हा कुठं म्हणजे? बघ आम्हाला नाही इथं जमणार राहायला. हा. ये बघ तुला एकच सांगतो. तो फक्त शेतातलं काम पाहायचे. ते घराच्या घरात पाहतील काय करायचे ते. जर इकडे तिकडे जर इंटर्न दिसला ना मग पाय मला. हा स्वतः कष्ट करायचे, कमाई काढायची. मग तुम्ही आत्यांना सांगा, मला काय बोलत नका जाऊ. आणि बा मी काय म्हणतो, हा बिटर तो कुठं माहितीये का? हा डिझेल आणायला लावला का डिझेलचा फाळका मारितो. याला पावडर आणायला लावले, औषध आणायला लावले, फाळका मारितो. मेडिकल मध्ये जातो, फाळका मारितो. आणि त्या पैशाचं पिझ्झा बर्गर ह्या आण त्या आण ह्या अशा गोष्टी आणतो. हे जर असं असेल ना, याला पैसे लागत आता यांनी मागून घ्यावा. काय रे फाळके का कोणा करतात मारितो? फाळके कोणा करतात मारितो? तिला लागत खायला काही ना काही. कोणला? हिला आमच्या माग माग ना. हा मग तुम्ही देणार का उद्यापासून मला आणि पैसे? बघ हा, ठीक आहे मग. दोघीला देईल. एक केलंस का? अगं पण घरात भाकरी भाजी होतेच ना. मला नाही आवडत इथलं जेवण अजिबातच. तुला सांगितलं होतं मी. अहो पण आता माझी काय चूक आहे आता? कोणाची? तुझी चूक आहे. तोच लावून धरलो तर मला किती दिवस सांगितलं नाही, लपून ठेवलं होतं आई. अहो मला वाटलं सुधरेल आज ना उद्या. 3 महिने झालेत लग्न होऊन. करेल ह्याने मी बोलत नाही तुला त्याला. माहितीये का ती एवढी भारी गाडी का बरं नाही घेतली आपण? माहितीये का? हा, फॉर्च्युनर का बरं नाही घेतली माहितीये का तुला? हा, तिचा मेंटेनन्स झापवणार नाही आपल्याला म्हणून घेतली नाही. तसं हिचा मेंटेनन्स झापवला का आपल्याला आता? मी माझं झेपितोय. ऐकलं ना? काय करतो तू तू? ड्रायव्हर तुझ्यामुळे नाही. मला बरं बोलतात का? ते. गाडी मग ये, मी माझं बघन मेंटेनन्स कसा झपायचा. तू ड्रायव्हर नाही अरे का? पाठ रे. हा चल रे. हे बघा व्यवस्थित राह, काम धंदा कर.
हे बघा हा मी काम करतो रानातलं, पण हिला जेवढं जमल तेवढंच काम करीन ती. आज जेवढं लागेल तेवढं करू दे घराच्या घरात. तिला जास्त बोलायचं नाही कुणी. हा मी पाहिल. मामा उद्यापासून तुम्ही द्या मला पैसे. हा तुला काय लागेल ते मागत आहे बाई. हा, याच्यात काही मागू नको. नाही तू टेन्शन न घेऊ. वाईली बिली अजिबात राहायचं मी नाही. रानातले सगळे काम करतो. हा जाय करा माझे जेवण बिवणं करा. काम होईल आपलं. यायला.